हॅलो फ्रेंड, आज मी वाल्याच्या शेंगाची सुकी भाजी करते. तेल घ्यायचं, तेलामध्ये मोहरी घालायची. मोहरी तडतडली की मग कांदे आणि मिरची घालून थोडं परतून घ्यायचं आणि लसूण आणि जिरं आणि थोडेसे शेंगदाणे कुटून ठेवायचे. कांदे थोडे पिंकी झाले, गुलाबीसर झाले की त्यामध्ये ठेचलेलं लसूण, जिरं आणि शेंगदाण्याचं कूट टाकून द्यायचं आणि छान परतून घ्यायचं. परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटो थोडा मऊ होतपर्यंत तेलामध्ये शिजवून घ्यायचा. जरा शिजला की त्यामध्ये तिखट, हळद, मीठ घालून पुन्हा परतून घ्यायचं. टोमॅटो छान असे मॅशी झाले पाहिजे, तर मसाल्याला खूप छान चव येते आणि रंग पण छान येतो भाजीला. थोडं पाणी घालून मी हा मसाला शिजवून घेतलेला आहे. थोड्या वेळ झाकून शिजवून घ्या. मग थोडं पाणी पुन्हा घालून थोड्या वेळ पुन्हा शिजू द्या. मसाल्याला छान अशी तर्री येते आणि त्यानंतर तुम्ही थोडं परतून घेतल्यानंतर आणि थोडं झाकून पुन्हा थोड्या वेळ शिजू द्या. 2 मिनटं शिजून झाल्यानंतर मसाल्यामध्ये तुम्ही शेंगा ज्या तोडून ठेवल्या तर त्या घाला. मी एक वांगंसुद्धा घातलं आहे. भाजीला छान चव येते. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नका घालू. आणि मग छान फिरवून घ्या, छान परतून घ्या भाजीला आणि पुन्हा थोड्या वेळ छान असं परतून झालं की ते झाकून वाफेजू द्या. भाजीमध्ये पाणी घालायचं नाही. विदाऊट पाणीच भाजीला छान शिजू द्यायचं. या भाजीत पाणी घातलं की भाजीला चव तेवढी येत नाही. म्हणून मी याला सुकी भाजी बनवते आहे नुसतं तेलामध्ये आणि खूप छान चव येते याची. भाजीला परतून घ्या व पुन्हा थोड्या वेळ झाकून शिजू द्या. झाकून थोड्या वेळ अधेमध्ये तुम्ही खोलून बघून थोडंसं भाजीला फिरवत जा. भाजीचा रंग थोडा चेंज होतो, शेंगांचा कलर थोडा चेंज होतो आणि आपल्याला वाटतं की भाजीला छान तेल सुटलेलं आहे. बघा, ह्या भाजीचा कलर चेंज झालेला आहे शेंगांचा. भाजी छान शिजली आहे. तुम्ही नक्की करून बघा. ही भाजीची चव अप्रतिम लागते आणि आता शेंगा खूप छान ताज्या मार्केटला आल्या आहेत. नक्की करून बघा. छान पौष्टिक आहे वालाच्या शेंगा आणि माझ्या या पद्धतीने बनवून बघा. माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट्स पण करा आणि